चांद्यापासून बाजारापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला नको व्हिडिओ पुन्हा सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. चांद्यापासून बाजारापर्यंत जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित आहे. जो सवाल चांद्यापासून बांधण्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलो. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर प्राप्त करूया. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्याने आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करावे. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो. आता इथे सतत जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात म्हणजे तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाले. जेव्हा सवालाच्या अनुसार अखेर 15 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा उलगडा करून घेऊया की अखेर 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसायला लागली ती कांद्याची दर पातळी सध्या 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. मागच्या 15 दिवसामध्ये कांद्याची आवक वाढली आहे त्याच्यामुळे कांद्याचा दर थोडासा अधिक दबावात आला. पण सामान्य जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो मात्र विचारायला लागला की इथून 15 मे पर्यंत काय होऊ शकते आणि 15 मे पर्यंत कांद्याचा दर हा किती वाढू शकतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती निश्चयांकी याच्या खाली कांद्याचा दर काही जाऊ शकत नाही. म्हणजे इथून 15 मे पर्यंत कांद्याच्या दरात या ठिकाणी तेजी येण्याची शक्यता आहे. मग कांद्याच्या दरात 15 मे पर्यंत तेजी ही का किती व कशा पद्धतीने येणार. लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याच्या उत्पादनामध्ये तब्बल 11% घट आहे आणि ही जी 11% घट आहे याच्यामुळे भविष्यात कांद्याची मागणी व पुरवठा याच्यात गॅप हा निर्माण होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपल्याला कांद्याची आवक ही मागच्या वर्षीच्या तुलनेत 20% घटताना दिसणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की 15 मे पर्यंत मोदी सरकारची कांदा खरेदी करण्याची जी योजना आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अल निनोमुळे सुद्धा भविष्यात कांदा दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्याला इथून 15 मे पर्यंत कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठ्याच्या ठीकठाक गॅप दिसणार आहे. याच्यामुळे खूप जास्त तेजी नाही मात्र 200 रुपयाची तेजी कांद्याच्या दरात इथून 15 मे पर्यंत येऊ शकते आणि याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आपल्या सर्वांना 700 ते 1200-1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान 15 मे पर्यंत दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करायची का तर अजिबात करायची नाही. कारण खरीप व रब्बी हंगामात भविष्यात कांदा उत्पादन कमी होणार आहे आणि याच्यामुळं जो कांद्याचा भाव आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये प्रचंड तेजी दाखवणार आहे आणि 5000 पर्यंत पोहोचणार आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्यापाशी असणारं सोनं हे सध्या पितळच्या भावात विकायचं नाही. जो लो क्वालिटीचा कांदा आहे तो विकून टाका, परंतु जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे तो ऑगस्ट महिन्यापर्यंत जपून ठेवा ज्यामुळे तुम्हाला तिप्पट ते चौपट फायदा होऊ शकतो. पण 15 मे पर्यंत कांद्याच्या दरात 200ची तेजी येऊ शकते. ही सुवर्ण संधी आहे की आपल्यापाशी असणारा लो क्वालिटीचा कांदा आपण इथं विकू शकतो. देशांतर्गत बाजारामध्ये आता भविष्यात कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथे सतत. तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.